नमस्कार. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असेल. तर कुरोळा सर्कल गटामधून आपल्या जिल्हा परिषदेसाठी नाव जे आहे ते नाव चर्चेत येत आहे. या अनुषंगाने आपण काय सांगणार आहात? नमस्कार, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम आपल्या चॅनलचे मी धन्यवाद देतो. आज कुरोळा सर्कलमधून जे माझं नाव जिल्हा परिषदसाठी चर्चेत येत आहे, तर हो बरोबर आहे. मी येणारी आगामी जिल्हा परिषदची निवडणूक कुरोळा सर्कलमधून लढवण्यासाठी इच्छुक आहे. भाऊ, तुम्ही कोणत्या नेमकं पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत? आपल्याला काही राजकीय वारसा वगैरे काय आहे? मी बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच एकनाथभाई शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवणार आहे आणि मला कसल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसून मी जे आज जनसामान्यात राहून जनसामान्याचे प्रश्न, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, निराधारांचे, अपंगांचे, बेरोजगार तरुणांचे प्रश्न सोडत आलो, हाच माझा राजकीय वारसा आहे. भाऊ, आपण सांगत आहे की तुम्हाला कसल्याच प्रकारचा राजकीय वारसा नाही. मग आपण नेमकं सामाजिक मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे? हो बिलकुल. मला कसल्याही प्रकारचा आजपर्यंत राजकीय वारसा नाही या संबंध तालुक्याला माहीत आहे. मी आजपर्यंत जे गत 10 वर्षामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवून तळागाळातील जे कोणी कष्टकरी, निराधार, अपंग, बेरोजगार, माझे बेरोजगार मित्रपरिवार बांधव असतील त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून मी सामाजिक बांधिलकी जपत काम करत आलो. याच बळावर मी येणारी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार आहे. सामाजिक कार्य तर आपलं अत्यंत चांगल्या पद्धतीचं आहे, परंतु जे आता निवडणुकीत लागतं विकासाचं विजन, ते नेमकं विकासाचं विजन आपलं काय राहणार? जेव्हा सामाजिक कार्याच्या माध्यमातून मी परिसरातील वेगवेगळ्या गावांमध्ये जात असतो तेव्हा मला बऱ्याचशा गोष्टीची उणीव भासली. त्यामध्ये रस्ते असतील किंवा लाईटीचा प्रश्न असेल, शाळांची झालेली दुरावस्था असतील किंवा सर्वात मोठा असलेला सर्कलमधील देशातील सर्वात मोठा जो प्रश्न आहे तोच आमच्या सर्कलमध्ये पण आहे, बेरोजगारांचा. तर या सर्व मुद्द्यांवर मी येणारी राजकीय निवडणूक लढवणार आहे. हो, आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण कुरोळा सर्कल येथील मतदार बांधवांना काय आवाहन करणार? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कुरोळा सर्कलमधील मतदार बंधू, माता भगिनींना, माझ्या तरुण सहकाऱ्यांना एकच आवाहन करू इच्छितो. गेल्या 10 वर्षामध्ये आपण सर्वांनी, मी कुठल्या राजकीय पक्षात नसतानाही जे मला प्रेम दिलं, जे मला आपला आशीर्वाद, सहकार्य दिलं व सामाजिक कार्य करण्यासाठी ताकद दिली, यापुढेही राजकारणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या अडीअडचणी, तळागाळातील लोकांना मदत पोहोचवण्यासाठी मला एक वेळ संधी द्यावी हेच आवाहन करतो.